नमस्कार मित्रांनो, UDAS प्लस 2025-26 ची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. UDAS प्लस SDMS पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टल 2025-26 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. त्या पोर्टलवर आपण यावर्षी जो डाटा विद्यार्थ्यांचा भरलेला आहे तो डाटा आपल्याला आता सर्टिफाय करायचा आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत ती टॅब जी आहे ती ऍक्टिव्ह व्हायची होती सर्टिफिकेशनची. आता ती टॅब ऍक्टिव्ह झालेली आहे आणि आता आपल्याला SDMS पोर्टल 2025-26 मध्ये स्टुडंट चा जो डाटा असणार आहे तो सर्टिफाय कसा करायचा आहे याची माहिती आपण लाईव्ह डेमो सहित आता आपण पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, UDAS प्लस SDMS पोर्टल 2025-26 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. स्टुडंट डाटा सर्टिफिकेशन टॅब ऍक्टिव्ह झालेली आहे. टॅबच्या सहाय्याने मित्रांनो आपल्याला विद्यार्थी डाटा सर्टिफाय कसा करायचा आहे अगदी सहजपणे 2 मिनिटांमध्ये आपलं ते काम होणार आहे. मोबाईलवरून अगदी सहजपणे ते आपलं काम जे आहे ते होणार आहे. तर कसं करायचं, काय करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित आता आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, SDMS पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टल UDAS, त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचा डाटा सर्टिफाय करण्यासाठी अगोदर आपल्याला त्या पोर्टलवर जावं लागणार आहे. मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे. बघा, क्रोम ब्राउझरमध्ये UDAS प्लसची आपण साईट सर्च करून घ्यायची आहे. इथे हा रिझल्ट येणार आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. इथे आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तिथे गो करायचं आहे. गो केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आहे. आपल्याला हे सर्व माहिती आहे मित्रांनो. तर बघा, इथे आपण कॉमन लॉग इन वरून सुद्धा जाऊ शकतो किंवा आपल्याला सेपरेट लॉग इन सुद्धा करता येणार आहे. इथे 4ही टॅब इथे दिलेले आहे. तर बघा, मी स्टुडंट मॉड्यूल जे आहे यावर लॉग इन करतो आणि एक शाळा इथे ओपन करून घेतो आणि तिथील जो डाटा असणार आहे तो मी आपल्याला सर्टिफाय करून दाखवणार आहे. आपल्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे. इथे आपल्याला ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. तर मी अगोदर लॉग इन करतो, त्यानंतर आपण समोरची माहिती बघणार आहोत. आता शाळा लॉग इन करून घेतलेली आहे. या शाळेचं हे जे SDMS पोर्टल आहे हे अशा पद्धतीने आपल्यासमोर दिसणार आहे. या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे, आपल्याला हे सर्व माहिती आहे. तर बघा, इथे आपल्याला आता 2025-26 हे जे लाल रंगामध्ये टॅब दिसत आहे या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, इथे आपल्याला शाळेची जे माहिती असणार आहे ते अशा पद्धतीने समोर येणार आहे. तर इथे आपल्याला ही जी माहिती आहे ही क्लोज करून घ्यायची आहे. क्लोज केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा डाटा दिसणार आहे. तर मित्रांनो, इथे आपण सर्व माहिती बहुतेक भरलेली आहे आतापर्यंत या सत्राची. आता फक्त आपल्याला इथे बघा, वर आपल्याला हा जो दिसत आहे डाटा, इथे बघा वर डाटा नॉट सर्टिफाय म्हणून जे टॅब दिसत आहे हे आता आपल्याला सर्टिफाय करून घ्यायचं आहे. तर आतापर्यंत मित्रांनो ही जी टॅब आहे ही ऍक्टिव्ह व्हायची होती. तर इकडे बघा, या ज्या टॅब दिसत आहे पूर्ण, यामध्ये आपल्याला एक टॅब दिसणार आहे स्कूल सर्टिफिकेशन म्हणून हे. तर यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, ही जी टॅब आहे इकडे या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे हा डाटा सर्टिफाय करण्यासाठी, स्कूल सर्टिफिकेशन. तर यावर मी आता क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बाजूला बघा आता नवीन इंटरफेस उघडणार आहे अशा पद्धतीने. स्कूल सर्टिफिकेशन या टॅबवर आपण क्लिक केल्याबरोबर बाजूला आपल्याला अशा पद्धतीचा हा जो डाटा आहे हा अशा पद्धतीने आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीने. तर इथे मित्रांनो बघा, वर आपल्याला आपण आपल्या शाळेची जे काही पटसंख्या असेल ती माहिती दिसणार आहे. तर बघा, टोटल स्टुडंट 5, कंप्लीट केलेले 5, इन प्रोग्रेस 0 आहे. म्हणजे आपलं हे सर्व काम इच्छा झालेलं आहे, सर्व काम आपण इथे करून ठेवलेलं आहे. फक्त आपल्याला हा जो डाटा आहे आता हा सर्टिफाय व्हायचा आहे, डाटा नॉट सर्टिफाय असं वर लिहिलेलं आहे. तर त्यासाठी मित्रांनो बघा, आपल्याला हा डाटा आता अगदी सहजपणे सर्टिफाय करता येणार आहे. इथे एनरोल समरी म्हणून आहे एक, हे जे दिसत आहे एनरोल समरी, हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि हा डाटा जो आहे हा सर्टिफाय करायचा आहे. सर्टिफाय करण्यासाठी इथे मित्रांनो एक चेकबॉक्स असणार आहे, याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. टिक केल्याबरोबर हे जे सबमिटचं बटन आहे हे अनेबल होणार आहे. यावर सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. तत्पूर्वी आपण एनरोलमेंट समरी हे जे आहे हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवणार आहोत. तर बघा, डाउनलोडवर क्लिक केलं तर आपल्या मोबाईलमध्ये हे PDF स्वरूपात अशा पद्धतीने हे जे समरी आहे विद्यार्थ्यांचा जो डाटा आहे तो PDF स्वरूपात 2 पेजमध्ये असा सेव्ह होणार आहे. याला आपण बॅक घेऊन घेणार आहोत कारण हा डाउनलोड झालेला आहे. आता मित्रांनो, आपल्याला डाटा सर्टिफाय करायचा आहे. त्यासाठी आपण हा चेकबॉक्स जो आहे
हा आपण टिक करून घेतलेला आहे. सबमिटवर आता आपण क्लिक करून घेणार. तर सबमिटवर मी क्लिक करतो. सबमिटवर क्लिक केल्याबरोबर बघा मित्रांनो, एक कन्फर्मेशन आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचं, आर यू शुअर यू वॉन्ट टू डाटा सर्टिफाय द डाटा म्हणून. तर इथे आपल्याला काही माहिती लिहून येणार आहे. जर आपली काही माहिती जर पेंडिंग असेल या पोर्टलवरची, तर आपल्याला हा डाटा सर्टिफाय करण्यापूर्वी ती माहिती क्लिअर करून घेणे आहे. तर मित्रांनो, या शाळेची सर्व माहिती क्लिअर आहे, त्यामुळे इथे डाटा सर्टिफाय करण्यासाठी काही हरकत नाही. तर मी हा डाटा सर्टिफाय करण्यासाठी हे जे कन्फर्मेशन आलेलं आहे याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे. तर मी ओके करतो. ओके केल्याबरोबर बघा मित्रांनो, हा जो डाटा आहे हा सर्टिफाय झालेला आहे. आणि इथे बघा एक मेसेज इथे दिसणार आहे आपल्याला, थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा सर्टिफिकेशन डेट अँड टाईम 19/12/2025 4:03 म्हणजे या आजच्या तारखेला 4:03 मित्रांनो मी हा डाटा जो आहे या शाळेचा हा सर्टिफाय केलेला आहे असं तिथे लिहून आलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो डाटा आहे शाळेचा, हा स्टुडंट पोर्टलचा हा डाटा सर्टिफाय झालेला. आता वरची टॅब बघा, डाटा सर्टिफाईड म्हणून आलेला आहे हिरव्या रंगामध्ये. अगोदर तिथे डाटा नॉट सर्टिफाय म्हणून लिहून होतं. तर मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने युडाईस प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर आपल्याला आपला ज्या विद्यार्थ्याचा जो डाटा आहे तो सर्टिफाय करता येणार आहे. सर्व जर आपले कामं बरोबर झालेले असतील, सर्व माहिती जर भरून झालेली असेल, बहुतेक शाळेची झालेलीच आहे, तर आपल्याला डाटा तो सर्टिफाय करून घ्यायचा आहे. तर कशा पद्धतीने करायचं, काय करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित बघितलेली आहे. मोबाईलवरून अगदी आपलं हे काम अगदी 2 मिनिटांमध्ये होणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.